ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ मित्रांनो, तुम्ही आता मुळीच घाबरू नका, डगमगू नका, कारण बाळूमामाची शक्ती स्वतः तुमच्या सोबत आहे. आता तुमच्या आयुष्याचे दरवाजे पूर्णपणे उघडणार आहेत आणि एका नवीन उज्ज्वल पर्वाला सुरुवात देखील झाली आहे. अजून थोडा तुम्ही संयम ठेवा आणि पूर्ण वेळ देऊन आजचा हा संदेश तुम्ही नक्कीच ऐकावा. आज हा संदेश दैवी शक्तीने तुमच्या समोर आलेला आहे, म्हणून तुम्ही आजचा हा संदेश पाहून कानाडोळा मुळीच करू नका. आजचा हा संदेश जर तुम्ही तुमचा वेळ देऊन ऐकलात तर तुम्हाला मोठी गोड बातमी मिळेल आणि तुमच्या आयुष्यामधले सर्व संकटे दूर होताना तुम्ही पाहाल. म्हणून आजचा हा संदेश पाहून तुम्ही कानाडोळा करू नका. संदेश आवडला तर या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. प्रेमळ मित्रांनो, गुरुमाऊली तुम्हाला म्हणत आहेत, ज्या अडचणींनी तू थकलेला आहेस ते मात्र आता लवकरच अडचण संपणार आहे. तुझे खरे कष्ट, तुझा संघर्ष, तुझी तपस्या आता त्याचे गोड फळ देण्यास तू तयार असशील तर नक्कीच ते तुला मिळून जाईल. आता वेळ आली आहे जेव्हा तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळणार आणि तुमचे भाग्य नवीन तेजाने चमकू लागेल. तुम्हाला हवे त्यापेक्षा जास्त उंची गाठण्याची वेळ आता तुमच्या समोर आलेली आहे. तुमच्या व्यवसायात प्रगती होईल, आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल, तुमच्या कुटुंबाचे भाग्य वाढेल आणि तुमच्या मुलांचे भविष्यही उज्ज्वल होईल. तुम्ही तुमच्या हृदयात जपलेली स्वप्ने ही आता हळूहळू वास्तवात उतरणार आहेत. आता मात्र तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. जर तुम्ही कोणत्याही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर तेही मात्र आता संपेल. तुमचे शत्रू आणि टीकाकारही मैत्रीचा हात पुढे करतील. आता कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचे मात्र नुकसान करू शकणार नाही. एक दैवी शक्ती तुमचे प्रत्येक पावलांवर रक्षण करेल आणि तुमच्या यशाचा मार्ग देखील मोकळा करेल. आतापर्यंत बंद असलेले दरवाजे आता एक एक करून उघडणार आहेत. तुम्ही कुठेही जाल तिथे मात्र तुमचे कौतुक होईल. लोक तुमच्या कामांची प्रशंसा करतील आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर देखील करतील. आजपासून अर्थात तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. एक अध्याय जो गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने साजलेला आहे. तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये ज्या ज्या प्रार्थना बाळूमामांच्या चरणी केलेल्या आहेत ना, त्या मात्र प्रार्थना आता स्वीकारल्या जात आहेत. तुम्हाला एक देवी शक्ती गुरुमाऊलींनी दिलेली आहे. आता तुमचे नशीब पूर्णपणे बदलून टाकेल. तुमच्या कामात तुम्हाला आश्चर्यजनक यश मिळेल. तुमचे जीवन आनंद, शांती आणि समृद्धीने भरलेले असेल. आता कोणतीही समस्या तुम्हाला मात्र कधी रोखू शकणार नाही. माझे आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत आहेत. बस एवढंच तुम्हाला गुरुमाऊली म्हणत आहेत. मित्रांनो, आज हा संदेश जर तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकलात तर तुमचं आयुष्य एका क्षणामध्ये नाही पण एक नक्कीच वेळेमध्ये बदलून जाईल. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश पाहून अजिबात कानाडोळा करू नका. जेव्हा जेव्हा आपण बाळूमामांना तळमळीची प्रार्थना करतो ना, त्याच क्षणी बाळूमामा आपली ती प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजना म्हणजेच मास्टर प्लॅननुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे काही घडते आहे ती तर बाळूमामांची इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल अथवा स्तुती करणारा असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला बाळूमामांनीच आपल्या आयुष्यात पाठवली आहे. म्हणून आपल्याला प्रथम त्याचे धन्यवाद द्यायचे आहे. समजून घ्या, त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते आपल्याला मात्र शिकायचे आहे आणि बाळूमामांच्या संकेताप्रमाणे आपल्याला आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, यश निश्चितच तुम्हाला मिळेल. मित्रांनो, प्रथम आपण समजून घ्यावे, आज हा संदेश तुम्हाला प्राप्त झाला तर तुम्ही आज हा संदेश नक्कीच पूर्ण वेळ देऊन ऐकावा. मामा म्हणतात, नाती तीच जप जे तुला जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. यशात माझ्या गुरुमाऊली
सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही फक्त बाळूमामा तुमचीच कृपा आहे. म्हणून आपल्याला बाळूमामांच्या चरणी एक मोठी प्रार्थना नक्कीच करायचं आहे, म्हणायचं आहे, हे गुरुराया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो ना, तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते. आणि हे आई, जेव्हा तू क्षणांचा विलंब न करता लगेच माझ्यासाठी धावून येते आणि मला संकटातून बाहेर काढते. हे गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची दौलत आहे. असेच आम्हा बालकांवर प्रेम कर, आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणी देखील नाही. बाकी श्रीकृष्णांनी खूप मोठी गोष्ट तुम्हा आम्हा प्रत्येकाला सांगितली आहे. जर तुम्ही कर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागणार नाही. समजून घ्या, देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. म्हणून आपण इतर कोणत्या गोष्टी करण्यापेक्षा उत्तम कर्म प्रथम करावे. बाकी घरातून बाहेर पडताना आपल्याला देवघरातील देवाला आपण नमस्कार करूनच बाहेर पडावे आणि घरी परत आल्यानंतरही आपण त्या देवांचं दर्शन घ्यावे, कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी आपण असा नियम बनवावा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडताना तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून म्हणा, हे गुरुराया, तुम्हीही माझ्यासोबत चला, असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भली लाखांचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंतांच्या हातात आहे. एवढं मात्र प्रथम आपण नक्की समजले पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा सध्या तुम्हाला सामना करावा लागत आहे, त्या तर गोष्टी काही वेळेसाठी तुमच्या नक्कीच आयुष्यामध्ये आहेत. म्हणजे समजून घ्या, आयुष्यामधल्या प्रत्येक आनंदाच्या गोष्टी लवकरच तुमच्यासोबत घडणार आहेत. आणि आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टी गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला लवकरच भगवंत देणार देखील आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती चिंता पूर्ण सोडायची आहे. गुरुराया म्हणतात, शांत राहा. आजपर्यंत तू तुझ्या आयुष्यामध्ये जे काही नक्कीच गमावलं आहे त्या प्रत्येक गोष्टी तुझ्यासाठी उत्तम नव्हत्या, पण जे तुला आता मिळणार आहे ते उत्तम मिळणार आहे. म्हणून सतत काळजी आणि चिंता करून अर्थात करण्यात वेळ तू मात्र मुळीच घालवू नकोस. समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळून जातील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल ना, तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता नक्की सोडून दिली पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा. आयुष्य हे असेच आहे, इथे कधी तुला सुख येणार तर इथे कधी तुला दुःख येणार, पण जेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळते त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच मिळत आहेत, असं आपण प्रत्येकाने गृहीत मानून आनंदी राहावे. गुरुमाऊली म्हणतात, जे तुझ्या आयुष्यात येणार आहे ते मात्र येऊन जातील आणि जे तुझ्या सध्या आयुष्यातून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत ते मात्र जातीलच. म्हणून एवढीच गोष्ट तुम्हाला प्रथम समजून घ्यायचे, ते म्हणजे काही आपले नाही आणि काही ते आपले नक्कीच राहणार नाही. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना, तर प्रथम मात्र तुम्ही उत्तम कर्म करण्यास नक्की सुरुवात केली पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. गुरुमाऊलींचे हे संदेश तुमचं आयुष्य आनंदी करणार आहेत. म्हणून तुम्ही अजिबात हे संदेश पाहून दुर्लक्षित करू नका, कारण हे संदेश तुमच्या आयुष्याला योग्य असे आनंद देणारे आहेत आणि तुमचं आयुष्य एका क्षणामध्ये बदलणार नाही, पण एक क्षण असा येईल जेव्हा तुमचे आयुष्य नक्कीच तुम्ही बदलताना पाहाल. म्हणून जर तुम्ही आजचा हा संदेश ऐकत असाल तर हा संदेश तुमच्यासाठी योग्य आहे. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश पाहून अजिबात कानाडोळा करू नका. एक गोष्ट आपल्याला प्रथम समजून घ्यायची आहे, ते म्हणजे जे काही सध्या आपल्याकडे आहे ना ते मात्र आपल्यासाठी उत्तमच आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट
तुम्हाला आता मात्र समजून घ्यायचं आहे ते म्हणजे शांत राहा. कारण आयुष्याचा प्रवास असाच असणार. इथे कधी दुःख राहणार तर कधी सुख राहणार. पण खरोखर तुम्हाला आनंद प्राप्त करवायचा असेल तर कायमस्वरूपी तुम्हाला नक्की स्वतःवरती विश्वास मात्र ठेवावा लागेल. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचं आहे. गुरु माऊली सांगतात समजून घे. जे कठीण आहे ते सोपे आपण करावे आणि जे सोपे आहे ते मात्र तू प्रथम सहज कर. जे सहज आहे ते सुंदर कर आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम कर. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते. काही झालं तरी शेवट नक्कीच त्या गोष्टीचा ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही तुमच्यासाठी उत्तमच आहे. मित्रांनो, बाळूमामा कुणाचे कधी काही वाईट करत नाहीत, समजून घ्या. पण भगवंतांच्या नक्कीच अर्थात भगवंतांमध्ये खोट नक्कीच आहे. ते म्हणजे दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांना मात्र ते व्याजासकट वसूल केल्याशिवाय नक्कीच सोडत नाहीत, एवढं मात्र नक्कीच. बाकी मित्रांनो, जी माणसं सतत एकटी असतात ती मात्र चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात. इतरांचा विचार ती प्रथम जास्त करणारी असतात, समजून घ्या. समोरच्या सुखासाठी दूर आलेली असतात आणि नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हारलेली असतात. प्रामाणिक राहून ती दुखावलेली असतात. समोरच्याला नको आहे नातं नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात. बस त्यांना कुणी मात्र नक्की समजून घेणारं नसतं. बस एवढीच एक मोठी आयुष्यामधली गोष्ट आहे, समजून घ्या. आयुष्यामध्ये आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये घडून जाईल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत चला. कारण जे जे आजपर्यंत तुम्ही गमावला आहात त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर भगवंत नक्कीच देतील. बाकी शुद्ध भावना म्हणजेच अर्थात मोबदला न घेण्याची किंवा अर्थात फलाशा सोडण्याची भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचे पूजन आचरण केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे म्हटले पाहिजे. बाकी मित्रांनो, काहीही झाले तरी आपण मात्र कधीही चिंता करू नये आणि कधीही काळजी करू नये. कारण आज जे तुम्ही तुमच्या आयुष्यामधून गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम तर तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणून जर अजूनही सतत तुम्हाला आयुष्याबद्दल चिंता होत असेल ना तर मग मात्र तुमची ती चिंता व्यर्थ आहे. शांत राहा. तुम्ही तुमची प्रत्येक चिंता आता मात्र सोडून द्या आणि जे जे आयुष्यामध्ये घडत आहे तुम्ही त्याचा प्रथम स्वीकार करा. भगवंत म्हणतात लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोड आणि तुझे मन तुला काय म्हणते हे प्रथम नक्कीच तू याचा विचार कर. बस एवढंच आपण समजले पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, लक्षात ठेवा, हवेत उडणारा जमिनीवर पडला तर मग मात्र तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा नक्कीच नसतो. हे मात्र प्रथम आपण समजून घ्यावे. गुरु माऊली सांगतात जे तू तुझ्या आयुष्यामध्ये दुःखांचा तू सध्या ज्या सामना केलेली आहेस त्याहून उत्तम आनंद तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच तुला पाहायला मिळेल. आणि ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम आनंद नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये येईल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जर आनंद हवा असेल तर आता मात्र तुम्ही इतरांना आनंद देखील देण्यास तयार राहा. गुरु माऊली सांगतात तुझं आयुष्य लवकरच आनंदमय होणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी तू आजपर्यंत माझ्या चरणी मागितली आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुला नक्कीच मिळणार आहेत. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल ना तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र सोडून द्यायची आहे. भगवंत म्हणतात आयुष्यातला प्रवास असाच असणार. कधी तुला सुख येणार, कधी दुःख येणार,
पण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला योग्य त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टी समजल्या पाहिजेत. समजून घ्या, आयुष्यामध्ये जे काही घडते ना ते तर आपल्या उत्तमासाठी घडते. हे जो व्यक्ती समजून घेतो तो मात्र कायम त्याच्या आयुष्यात आनंदी राहून जगतो. बाकी जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो. कारण वेळ ही प्रत्येकांची असते. हे प्रथम मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात, आयुष्याच्या शर्यतीमध्ये काही तुमच्याकडे नसले तरी देखील चालेल, पण तुम्ही मात्र प्रथम एकच गोष्ट समजून घ्यायला शिका. ते म्हणजे तुम्ही जर इतरांना दुःख दिले तर नक्कीच ते दुःख तुमच्याकडे परत येईल. म्हणून आयुष्यामध्ये काहीही करा, पण इतरांना मात्र कधीही तुम्ही दुःख देऊ नका. कारण जे तुम्ही इथे करणार ते तुमच्याकडे परत नक्कीच येणार. हे प्रथम मात्र आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. गुरु माऊली म्हणतात, शांत राहा. आता तुझ्या आयुष्यात ती वेळ येणार आहे ज्या वेळेसाठी अर्थात आजपर्यंत तू संयम ठेवलेला होतास आणि त्याही गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडतील ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी नक्की सोडून द्यायची आहे. एक गोष्ट आपणास नक्की समजून घ्यायची आहे, ते म्हणजे जे मिळते ते आनंदाने आपण नक्की साजरा करावे. कारण भगवंत आपल्याला जेव्हा देतो तेव्हा मात्र ते कधीही आपल्याला देतच राहतो. समजून घ्या. आणि जेव्हा भगवंत तुमच्यापासून गोष्टी हिरावून घेईल तेव्हा मात्र तो तुमच्याकडे काही देखील शिल्लक ठेवणार नाही. म्हणून आपल्याला एकच गोष्ट प्रथम मात्र समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सध्या तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या गोष्टींचा तुम्ही आनंद नक्कीच घ्या, पण त्या गोष्टींवरती गर्व मात्र तुम्ही कधीही करू नका. बस एवढ्याच गोष्टी आपण मात्र नक्कीच समजून घेतल्या पाहिजेत. गुरु माऊली म्हणत आहेत, आता लवकरच ते दिवस तुझ्या आयुष्यात येणार ज्या दिवसाची तू आतुरतेने वाट पाहिलेली होती. बाकी आजही तोच तर मार्ग आपल्याला दाखवत आहे. रूप फक्त बदलले, पाठबळ मात्र नाही कधी सरलं. मित्रांनो, समजून घ्या. अर्थात ज्या अंगी खोटेपणा त्या मिळे मोठेपणा. गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाचे सावली. आयुष्यामध्ये एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे हल्ली आयुष्यामध्ये जर दुःख आलेले असेल तर मग मात्र तुम्हाला त्या दुःखांचा योग्य त्या पद्धतीने सामना करायला शिकायचा आहे. समजून घ्या, आयुष्यात जे काही घडत असते ते मात्र उत्तमासाठीच घडत असते. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आलेले असेल तर आता मात्र ते दुःख तुमच्या उत्तमासाठीच आलेले आहे. म्हणून आपण सतत काळजी आणि चिंता करणं नक्की सोडून दिली पाहिजे. बाकी भगवंत जे आपल्यासोबत करत आहेत ते उत्तमच करत आहेत. बाकी तुम्ही तुमचे असे विचार मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. अर्थात समुद्र बनून काय फायदा? बनायचंच असेल तर तुम्ही ते तळे बना जिथं वाघ पण पाणी पितो, पण तोही मान झुकून. आणि जेवढा तुम्ही पैशांचा धावा करता तेवढाच धावा तुम्ही भगवंतांचाही करत जा. कारण तुम्ही कमवलेल्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे, तुमच्या पैशांत मुळीच नाही. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर प्रथम मात्र तुम्ही भगवंतांवरती कायम विश्वास ठेवा. बाकी एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते. कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता कधी भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधीच हार मानत नाही, सहसा त्याचा पराभव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवतो. बाकी फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघांची शिकार करता येत नसते. त्यासाठी खंदाही निष्ठावंत लागतो आणि शिकारीही नक्कीच योग्य लागतो. बाकी चुकीचा माणूस आपल्याशी किती जरी गोड बोलत असला ना तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल.
पण चांगला माणूस किती परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो. जीवनातील कोणत्या दिवसाला तुम्ही दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस तुम्हाला आठवणी देतो, चांगले दिवस आनंद देतात, तर वाईट दिवस तुम्हाला योग्य असे अनुभव देतात. बाकी मित्रांनो समजून घ्या, मुळात शाश्वत असं काहीच नाही. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात. त्यासोबतच आता मात्र आपणही नक्कीच बदलायला हवं. बदल हा गरजेचाच आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांमधून शिकता देखील यायला हवं. बदल स्वीकारता आपण प्रत्येकाला यायला हवं. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात, मन ज्याचे शांत तो आनंदी असेल. बाकी मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं कधीही बरी. ओळख ही क्षणांसाठी असते, तर जपवणूक ही मात्र आयुष्यभरासाठी. आणि प्रेमळ मित्रांनो, अगदी सरळ मार्गी असणे हे एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते. सुगंधाने दरवळत राहावं आणि वाऱ्याने प्रथम वाहत राहावं. वाहता वाहता वाऱ्याने सुगंधाला उचलून न्यावं. वाऱ्यालाही कुठे जमलं सुगंधाला धरून ठेवणं, सुगंधालाही कुठं जमलं वाऱ्यासोबत झुलूक होणं. ज्याचं त्यानं काम करावं, उगाच कशाला नक्कीच वेर घ्यावं. बाकी माणसांचा संग्रह करणं इतकंही काही सोपं नसतं जितकं आपण पुस्तकांचा संग्रह करणं आहे. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते. आयुष्यात तुम्हाला त्रास देणारे भरपूर भेटतील, पण एक लक्षात राहू द्या, सोन्यावर कितीही घाव घातले तरी त्याची किंमत मात्र कधी कमी होणार नाही. जगाला काय आवडतं ते लिहू नका. तुम्हाला जे आवडतं आणि वाटतं ते तुम्ही लिहा. उद्या तुमचं वाटणं जगाची मात्र आवड बनेल. बस एवढंच आपल्याला समजायचं आहे. बाकी मित्रांनो, खरा सेल्फी काय आहे, दिवसभर काय काय केलं, कुणाकुणाला किती वेळा रागावलो, कुणाचे मन दुखावलो, कुणावर ओरडलो, कोण कुणाला आनंद दिला आणि कुणाच्या चेहऱ्यावर आपण हसू आणले, काय नको तसे वागले, काय हवे तसे वागलो वगैरे. अर्थात वेगळे गोष्टींचा विचार करणे, त्या टिप्पणी म्हणजेच अंतरंगाचा नक्की सेल्फी आहे. बाकी आयुष्यात शंकेला मात्र मुळीच विळाच नाही. अर्थात स्वभावाला औषध नाही आणि चारित्र्याला प्रमाणपत्र नाही. शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखा उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. मग एक दिवस तुमचा असा येईल की घड्याळ दुसऱ्याची असेल, पण त्यावरती वेळ मात्र नक्कीच तुमची असेल. एवढं मात्र नक्कीच. बाकी आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी आपण मात्र भगवंतांची भक्ती करणं कधीही विसरू नये. कारण भले तुमच्या हातामध्ये लाखो करोडांचे घड्याळ असो, परंतु त्यावर दाखवणारी प्रत्येक वेळ ही मात्र भगवंतांच्या नक्कीच हातात असते. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. दुःख आणि त्रास हे तर भगवंतांनी निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते ना, तो माणूस अर्थात कष्टाला मात्र कधी लाजणार नाही. त्याला जगात यशस्वी होण्यापासून कधी कोणी थांबू देखील शकणार नाही. समजून घ्या, स्वतःसाठी जसे आहात तसे राहा. तुम्ही कोणासाठी वाईट किंवा चांगलं मात्र कधी देखील होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधी नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर तुम्ही तुमचा जीव जरी ओवाळून टाकलात तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून तुम्ही मात्र कधीही लोकांचा विचार नक्कीच करत जाऊ नका. भगवंत म्हणतात, लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होणार आहे आणि ज्या ज्या गोष्टीची तू आजपर्यंत चिंता काळजी केलेली होती त्याहून उत्तम गोष्टी तुझ्या आयुष्यात नक्कीच घडतील, ज्याची तू कधी कल्पना केली नसतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आता मात्र सोडून द्यावी आणि भगवंतांचे कायम आपण नक्कीच नामस्मरण करावे. भगवंत म्हणतात, नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी मात्र तुम्हाला पाहतो. जेथे नाम तेथे माझे प्राण.
तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, तुम्ही माझ्या नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही, नामातच मला पहा. घाबरू नका, मी नक्कीच तुमच्या प्रत्येक क्षणी पाठीशी आहे. हा संदेश तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देईल आणि तुमचे आयुष्य योग्य मार्गाला नक्कीच नेईल. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश योग्य तो वेळ देऊन नक्कीच ऐकला पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे आयुष्य कितीही बेरंग वाटलं तरी पुन्हा नव्याने रंगीन करता यावे. दूर होत अर्थात चाललेली माणसं ती मात्र नक्कीच जवळची तर पुन्हा जवळ मात्र करता यावं. कितीही रंग दाखवले लोकांनी, किती रंग बदलले कोणी, किती उधळले चिक्कल लोकांनी, तरी मात्र आपण करुणेने जगावं. दिस येत राहतील, दिस जात राहतील, तरी आपण माणुसकीचे रंग उधळणं न सोडावं. अर्थात समजून घ्या, आयुष्यात ऐपत हा शब्द फसवा आहे. तो तुम्हाला नेहमी मात्र जास्त उंचावर असलेली जागा दाखवतो आणि वरवरची उंची गाठण्याच्या स्पर्धेत दानत टिकावी लागते. आदर्श स्वतःचा आणि त्याचा मात्र चिमटा दुसऱ्याला या तत्वावर अनेक माणसं मोठी म्हणून आता मात्र नक्कीच मिळवतात. बाकी नाण्याला मात्र दोन बाजू असतात हे माहिती असूनही काही जण फक्त एकाच बाजूने विचार करतात, कारण ते दुसऱ्याची बाजू कधीच समजून घेऊ शकणार नाहीत. मित्रांनो, समजून घ्या, आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यात अडचणीत होत असतील तर असं कधीच मात्र तुम्ही कधी वागू नका, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स ऑलरेडी असतात. समजून घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी मात्र नक्कीच आहेत, पण जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदमय करायचे असेल ना, तर कायम तुम्हाला स्वतःवरती विश्वास मात्र ठेवायचा आहे. एक मात्र नक्कीच खरे, आयुष्याच्या प्रवासात जे मिळते ते आनंदाने आपण जर स्वीकारले तर नक्कीच आपले आयुष्य आनंदमय होऊन जाईल. चंद्रगुप्तनी विचारले, जर नशीब आधीच लिहिली आहे तर प्रयत्न काय करून फायदा? अर्थात त्यावेळी ती भगवंत म्हणाले, काय माहिती नशिबात लिहिली असेल की प्रयत्न केले तरच मिळणार. म्हणून आयुष्यामध्ये जर मोठमोठ्या गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर मोठमोठे निर्णय तुम्हाला घ्यावे लागेल आणि त्यासाठी प्रयत्न देखील तुम्हाला भरभरून असे करावे लागतील, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. मित्रांनो, समजून घ्या, आज ज्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात ती परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये काही काळासाठी नक्कीच आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजीमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी नक्कीच सोडून द्यावी. बस ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत त्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी उत्तमच आहेत असं मात्र आता आपण प्रत्येकाने मानावे आणि आयुष्याच्या प्रवासात आनंदी राहावे. भगवंत म्हणतात, दुसऱ्या माणसाशी चार सरळ शब्द बोलायची इच्छा होत नाही त्या माणसाने कधीही कोणत्याही गोष्टीचे विचार करू नये. समजून घ्या, आयुष्यात स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. उद्ध्वस्त झालो तरी स्वतःच्या मस्तीमुळे आणि जिंकलो तरी स्वतःच्या नक्कीच जमामुळे. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला पुढे जायचे असेल तर प्रथम मात्र इतरांचा विचार करणं तुम्ही टाळा आणि जे जे मिळते तुम्हाला ते तुमच्यासाठी उत्तमच आहे हे प्रथम तुम्ही नक्कीच समजून घ्या. भगवंत म्हणतात, शांत राहा. आता तुझे आयुष्य आनंदमय होणार आहे आणि हो, तुझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टीची तू कधी कल्पनाही केलेली नव्हतीस त्याहून उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही ती तुमची चिंता आणि काळजी आता मात्र सोडून द्यावी. प्रेमळ मित्रांनो, एवढं मात्र नक्कीच खरे, ते म्हणजे जे आपण आजपर्यंत गमावलोय ते आपण मात्र आपल्या कर्मांमुळेच गमावलेलं आहे. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच आनंदी राहायचे असेल तर तुम्हाला प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. समजून घ्या, आयुष्याच्या प्रवासात जो व्यक्ती सदैव इतरांवरती विश्वास ठेवतो ना, तो मात्र कधीही नक्कीच आनंदी राहू शकणार नाही. हीच एक मोठी
सत्यता आहे. बाकी काहीही झाले तरी आपण कधीही डगमगे, काहीही झाले तरी आपण मात्र कधीही डगमगे अर्थात डगमगू नये. समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलात त्याहून उत्तम गोष्टी नक्कीच तुम्हाला मिळून जातील. गुरुमाऊली कायम आपल्याला नक्कीच म्हणत असतात की प्रेमळ मित्रा, जेव्हा लोक तुझ्याची स्पर्धा करू शकत नाहीत ना, तेव्हा ते तुझा तिरस्कार नक्कीच करतात. बाकी विद्वान व्यासंगी माणसांच्या सहवासाचा आनंद जितका अलौकिक असतो ना, तितकाच आनंद सात्विक अर्थात निष्पाप माणसांच्या सहवासाचा नक्कीच आहे. आणि माणसाला त्याचे भोगे भोगूनच संपवावे लागतात. ते मात्र कधी टाळता येत नाहीत, कारण तो त्यांच्या कर्माचा आयुष्य बसतो. बाकी प्रत्येक वेळी चढावं म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असं नसतं. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग आपल्याला गवसवतो. समजून घ्या, आयुष्यामध्ये जे आजपर्यंत तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला मिळतील. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा, आता तुला ते देखील मिळणार ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. प्रेमळ मित्रांनो, आता लवकरच तुमचे आयुष्य आनंदी होणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता तेही घडणार ज्याची तुम्ही कधी कल्पना केलेली नव्हती. पण थांबा, काळजी करू नका, कारण जे घडणार ते आता सर्वात जास्त उत्तमच घडणार. थोर उपकार तुझे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा, आधार तुझा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा. तू दाता तू विदाता, तू कारण तू करता, तू माता तूच पिता, तू बंधू आणि तूच सखा. आम्हावरी राहू दे हे गुरुराया तुझी दया, हीच विनंती तुझ्या चरणी हे गुरुराया. बस एवढंच आपल्याला म्हणायचं आहे. वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ना, ती व्यक्ती तर आपली कधीच नसते, पण वाईट वेळी ती जी आपल्या बरोबर सावलीसारखी उभी असते ना, ती व्यक्ती खरोखर मात्र तुमच्या हक्काची आहे. बाकी ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य नक्कीच असतं ना, तो कधीच दुसऱ्यांच्या हातचं अर्थात बाहुलं मात्र नक्कीच बनत नाही. जेव्हा आपल्या भावना कोणाला समजत नसतात तेव्हा आपण अर्थात स्वतःशी मात्र संवाद साधू लागतं. नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणं होय. बाकी काही देखील झाले, कितीही आपल्या माणूस बुद्धीनुसार शक्तीनुसार तो त्याचे जीवन जरी जगत असला तरी कर्मांच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला मात्र स्वीकारावाच लागतो, हे नक्कीच. बाकी बुद्धी तर सगळ्यांकडे आहे, पण तुम्ही चालाकी करता का इमानदारी, हे तुमच्या संस्कारावर प्रथम नक्कीच अवलंबून असते. चालाकी 4 दिवस चमकते अनु इमानदारी आयुष्यभर. भगवंत म्हणतात, माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधी खचणार नाही. माणूस तेव्हा खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची त्याला जाणीव करून देतात. समजून घे, आयुष्याचा प्रवास हा कधी सोपा नसणार नाही, पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर खरोखर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम कर्म तुम्हाला नक्कीच करावे लागतील. गुरुमाऊली म्हणत आहेत, आता लवकरच तुझे आयुष्य नक्कीच आनंदमय होणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी तू आजपर्यंत गमावलेल्या आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी आता लवकरच तुझ्या पदरी येतील. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायम स्वतःला नक्कीच कंट्रोल करत असतो ना, तो मात्र नक्कीच आयुष्यामध्ये आनंदी राहू शकतो. म्हणून आपण प्रथम स्वतःच्या मनाला नक्कीच कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. बाकी एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही म्हणून सतत आपण निराश होऊन रडण्यापेक्षा ती गोष्ट आपल्याला अर्थात मनासारखी का घडली नाही म्हणून अजून निराश आपण न राहण्यापेक्षा आपण प्रथम उत्तम कर्म नक्कीच करायला शिकलं पाहिजे. अर्थात समजून घ्या, आयुष्यामध्ये जो व्यक्ती काय उत्तम कर्म करतो ना, तो मात्र नक्कीच योग्य त्या पद्धतीने आनंदी राहतो. बाकी एवढं मात्र नक्कीच, ते म्हणजे माणसाच्या बोलण्यातून कळते की माणूस कसा आहे. अर्थात
वादविवादातून कळते की त्याला ज्ञान किती ते, त्याच्या घमेंडीतून कळते त्याच्याकडे पैसा किती आहे, आणि संस्कारातून कळते त्याचा परिवार कसा आहे. आपल्या परवानगीशिवाय कोणी आपल्याला दुखावू शकत नाही, आणि दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख देईल हे कधीच सांगता येणार नाही. मित्रांनो, समजून घ्या, संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची अर्थात नक्कीच जाणीव असते. समजून घ्या, तुम्हाला आवडणारी माणसं फक्त तुमच्या मनात असतात, तुमच्या आयुष्यात कधीच नाही. बाकी एक दिवस असा येईल ज्या दिवसाची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल. ज्या ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तिथे मिळताना दिसतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही ती तुमची चिंता आता मात्र सोडून दिली पाहिजे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण इथे जे जे काही नक्कीच घडत असते ते उत्तमच घडत असते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदमय घटना घडणार आहेत, आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जे जे आता घडणार ते उत्तमपेक्षा जास्त उत्तमच घडणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर ती मात्र चिंता तुमच्यासाठी आता मुळीच बरं नाही. समजून घ्यावे आपण आपल्या नक्कीच आयुष्याला, कारण जे काही आपण आपल्या आयुष्यामध्ये गमावले त्याहून उत्तम नक्कीच घडेल. बाकी भगवंत म्हणतात, भाकरीची किंमत भलतीच भारी अन गंमत तर त्याहून न्यारी. गरिबाला कमवण्यासाठी तर श्रीमंताला पचवण्यासाठी ती नक्कीच पळवते. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले आहे, आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देताना त्या दिवशी तुम्ही वाईट झालेली असता. देवानं प्रत्येकाचं आयुष्य कसं छान रंगवले. अर्थात आभारी आहे मी भगवंतांचा, कारण माझं आयुष्य रंगवताना देवांनी तुमच्यासारख्या माणसांना नक्कीच रंग माझ्या आयुष्यात भरले. मित्रांनो, सर्वात जीव घेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट अर्थात नक्कीच कसायला जावं. समजून घ्या, आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा. सद हेतूंची शंका घेतली जावी ही तर सर्वात वाईट गोष्ट आहे. बाकी वेळ ही वेळ असते. समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात, नक्कीच आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही योग्य पद्धतीने आनंदी नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. भगवंत म्हणतात, नक्कीच आता तुझे आयुष्य आनंदमय होणार, आणि ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावल्या आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला नक्कीच समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे माणूस मळका असला तरी चालेल, पण कधीही इतरांवर जळका नक्कीच नसू नये. बाकी नाती फक्त रक्ताचेच असतात असं तर काहीच नाही. नात्यात सगळ्यात महत्त्वाचे असते ती म्हणजे जाणीव, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी एक नक्कीच निसर्ग आपल्याला देतो तो चेहरा, आणि आपण तयार करतो ती म्हणजे आपली ओळख. आजची वस्तुस्थिती, घर मोठी पण कुटुंब छोटी, भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब, दर्जेदार औषधे पण आरोग्य ढासळलेलं, चंद्रावर पोहोचलो पण शेजाऱ्यांची ओळख नाही, प्रचंड पैसा परंतु मन शांती नाही, उच्च बुद्ध्यांक पण भावनांक काढतात खालावलेला, माहिती खूप पण शहाणपण नाही, आणि सरते शेवटी माणसं भरपूर परंतु माणुसकी नाही. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला. समजून घ्या, आज जर तुम्हाला भरपूर जास्त दुःख आलेले असेल तर ते दुःख तुमच्या आयुष्यात नक्कीच योग्य त्या पद्धतीने आलेले आहेत. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावला आहात त्यापेक्षा चांगल्या गोष्टी तुम्हाला हे गुरु माऊली आता नक्कीच देणार, आणि तुमचे आयुष्य हे गुरु माऊली आनंदमय नक्कीच करणार. म्हणून
जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता सोडून मात्र दिली पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, गुरुमौली तुम्हाला सध्या म्हणत आहेत, आराम करणं ही तर एक पद्धतीची बिमारी आहे. समजून घ्या. आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही नक्कीच आजपर्यंत गमावलेल्या आहेत, नक्कीच त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत एका क्षणामध्ये नक्कीच देऊन टाकतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र नक्की सोडून द्यायचं आहे. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहावे, वेडेपणाचे सोंग घ्यावे, पण मनुष्याने कायमस्वरूपी योग्य त्या पद्धतीने नक्कीच त्याचे आयुष्य जगावे. समजून घ्या. आज जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल आणि आज जर तुम्ही दुःखाचा सामना करीत असाल तर ते दुःख मात्र काही कारणांमुळेच नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावाच लागेल. प्रेमळ मित्रांनो, विसरलेले काहीच नाही पण आठवलेलं बरं. ओझं होईल इतकं न साठवलेलं बरं. न पटणाऱ्या अयोग्य नात्यांपेक्षा मन शांती देणारं एकटेपण बरं. अपमानित प्रेमापेक्षा मनाचं मी पण बरं. दिखाव्याच्या अर्थात भपकेपणाहून अर्थात लहानसं सुबक घर पण बरं. एवढं मात्र नक्कीच. राहणीमान साधं पण मन मात्र काव्यबाद. त्यापेक्षा स्वतःची अर्थात होस मोजपूर्वीत मनाचं साधे पण जपलेलं बरं. बाकी आयुष्यामध्ये एक गोष्ट आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे तुम्ही जे जे आजपर्यंत गमावले आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला नक्कीच त्याहून उत्तम मिळतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र व्यर्थ आहे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहावे. काहीही झाले तरीही आपण मात्र कधी आता चिंता करू नये. समजून घ्या, आयुष्य हे असेच आहे. इथे कधी तुम्हाला सुख येणार तर कधी ते तुम्हाला दुःख येणार. पण खरोखर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कायम आनंदी जर राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्हाला उत्तम कर्म करावे लागणार. बाकी चांगले व्यक्तिमत्व आपण नक्कीच ठेवलं पाहिजे. मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही, म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग सोपा होतो, म्हणून तिसरा सोपान. आणि ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होते, म्हणून चौथी मुक्त आहे. नक्कीच आयुष्यामध्ये वेळेनुसार प्रत्येक गोष्टी अर्थ मात्र बदलत जातो. म्हणून आयुष्यामध्ये काहीही असले तरी देखील आपण मात्र आपले मन नक्कीच प्रथम मजबूत ठेवावे. चांगले काम करत असताना जर कोणी तुमच्यावरती शंका घेत असेल तर अजिबात तुम्ही त्यांना उत्तर देत बसू नका. कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काजलीवर अजिबात नाही. एवढं प्रथम समजून घ्यावे. बाकी निराशावादी लोक वाऱ्याबद्दल तक्रारी करत राहतात आणि आशावादी माणसं वारांनी टोळील याची आशा बाळगतात. पण कर्तृत्ववान लोक होडीचे चिड वाऱ्यानुसार नक्कीच जुळवून घेतात. भगवंत म्हणतात, शांत राहा. आता तुझे आयुष्य असे आनंदमय होणार आहे ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल, आणि तेही तुला तुझ्या आयुष्यामध्ये आता मिळणार आहे जे तू माझ्या चरणी कधी मागितलेले नव्हते. समजून घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये सतत आनंदच आनंद जर तुम्हाला प्राप्त करवायचा असेल तर काय तुम्हाला मात्र प्रत्येकाला आनंद नक्कीच द्यावं लागेल. भगवंत म्हणतात, शांत राहा. कधीही आणि काही देखील झाले तरीही आपण मात्र कधीही नक्कीच घाबरू नये. कारण जे घडत असते त्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी उत्तमच घडीत असतात, हे मात्र आपण प्रथम नक्की समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणत आहेत, आता लवकरच तुझे आयुष्य आनंदाने भरून नक्कीच जाणार आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता त्याही गोष्टी घडतील ज्याची तू कधी कल्पना नक्कीच केलेली नसेल. एक गोष्ट आपण समजून घ्यावे, ते म्हणजे
आपली मनस्थिती किती जरी योग्य असली, जर आपल्याला योग्य तर नक्कीच परिस्थितीचा आनंद घ्यायची असेल, तर अजूनही आपल्याला आपली मनस्थिती मात्र नक्कीच योग्य ठेवावी लागते. बाकी कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, तरी देखील वेळ आल्यानंतर माणसं मात्र खेळून जातात डाव, आणि तेव्हाच खरे कळून येतात प्रत्येकांचे स्वभाव. आपल्यासाठी बिझी असणारे दुसऱ्यांसाठी अवेलेबल असतात. समजून घ्या, आयुष्यात कधीही तुम्ही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाहीत ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधी विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. प्रथम समजून घ्या, अनुभूती आणि अनुभवातून गेल्याशिवाय विश्वासाचं श्रद्धेत रूपांतर होणार नाही. विश्वास प्रकट करण्यासाठी असतो, आणि श्रद्धा हा अंतर्मनाचा नक्कीच भाव असतो. बाकी कुणाला आपला कंटाळा येईल इतकंही तुम्ही कुणाच्या जवळ जाऊ नका. चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नका. कोणाला गरज नसेल आपली तिथे रंगाळत राहू नका. गरिबाने जुळलेली नाती जपावी, पण स्वतःहून तोडू नका. गोड बोलणे, गोड वागणे कुणास अवघड वाटू नये. जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे ठेवूनच नये. सहजच विसरून जावे सारे, चळ मनात जपू नये. नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये. हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे. आपले नाव दुसऱ्यांच्या ओटी राहील इतकेच आपण मात्र इथे नक्कीच करून जावे. बस एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि तुमच्या पूर्ण आयुष्यात तुमच्या प्रत्येक चुकीला माफ करणारे, तुमच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद त्यागणारे, तुम्ही त्यांना किती दुखावलं तरी तुम्ही सुखीच राहावं असं ज्यांना वाटतं ते फक्त आणि फक्त ते तुमचे आई वडील असतात. म्हणून प्रथम तुम्ही त्यांना अर्थात नक्कीच जपा. बाकी कुटुंब प्रमुखाची अवस्था आहे तर घराच्या पत्र्यासारखी असते. ते म्हणजे ऊन वारा पाऊस गारा सगळं सोसून तो निवारा देतो, पण बाकीच्यांचं लक्ष फक्त तो आवाज खूप करतो आणि गरम देखील खूप लवकर होतो यावरच असतं. वाटा तुम्हाला सापडत जातील, तुम्ही मात्र ते शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही त्यांना स्वीकारत जा. आणि परिस्थिती ही तुम्हाला शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस देखील निघून जातील, ते क्षण तुम्ही जपत जा. विश्वास तोडून अनेक जण जातील, तुम्ही मात्र नक्कीच सावरत जा. प्रसंग तुमची परीक्षा घेत जाईल, तुम्ही तुमची क्षमता दाखवत जा. समजून घ्यावे आपण आपल्या आयुष्याला. समजून घ्या, लहान लहान गोष्टीवरून कधीही तुम्ही नक्कीच रडू नका. बस जे तुम्हाला आयुष्यामध्ये सध्या मिळाले आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात लवकरच भगवंत देतील. आणि जर तुम्हाला सध्या आनंद प्राप्त करायचा असेल तर नक्कीच तो आनंद तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळून जाईल. समजून घ्यावे आपण आपल्या आयुष्याला, कारण आजपर्यंत जेवढं आपण आपल्या आयुष्यामध्ये गमावलेले आहे त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एक ना एक क्षणामध्ये नक्कीच मिळून जातील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र नक्की सोडून द्यायची आहे. गुरुमाऊली म्हणत आहेत, आता शांत राहा, तुझे दिवस लवकरच पूर्णत्व बदलणार आहे. ज्या क्षणी तू काळजी केलेली होती आणि जी गोष्ट तू माझ्या चरणी मागितलेली होती त्याहून उत्तम गोष्टी आता तुम्हाला लवकरच मिळतील. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जर तुम्ही अजूनही काळजीमध्ये असाल ना तर मग मात्र तुम्ही ती तुमची काळजी सोडून द्या. बस एवढंच आपल्याला नक्की सोडून अर्थात समजून घ्यायचं आहे. ते म्हणजे जे मिळते ते उत्तमच मिळते. जे आपल्याला भगवंतांनी दिले त्या प्रत्येक गोष्टी चांगल्याच दिलेल्या आहेत. म्हणून आपण कधीही भगवंतांच्या योजनेवरती शंका मात्र नक्कीच घेऊ नये, कारण ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही नक्कीच गमावलेल्या आहात त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. आणि जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ती तुमची चिंता नक्कीच संपवेल. शब्दांचे गाव अर्थात शिवण्यासाठी कुठलाही धागा अस्तित्वात नसतो. म्हणून शब्द वापरताना विचार फार नक्कीच गरजेचा असतो. समजून घ्या,
जे शब्द सध्या तुम्ही वापरत आहात ते शब्द मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पूर्णत्व दुःखी करतील. बाकी सांगायला मात्र खूप काही असतं, फक्त ऐकणारा मात्र प्रामाणिक हवा. सकाळची सुरुवात आपण बाळूमामांचे नामस्मरण करूनच नक्कीच प्रथम घेतली पाहिजे, अर्थात केली पाहिजे. कारण तुमच्या अर्थात हातामध्ये भलेही लाखो करोडोंचं घड्याळ असेल, पण त्यावर दाखवणारी वेळ ही मात्र गुरुमाऊलींच्याच हातामध्ये आहे. म्हणून तुम्हाला एकच गोष्ट समजून घ्यायची आहे, आजपर्यंत तुम्ही जेवढं काही गमवलं आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला ते नक्कीच देणार. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती चिंता सोडून द्या. प्रेमळ मित्रांनो, अर्थात स्वतःमध्ये जर तुम्ही बदल कराल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात पुढे जाल. म्हणून आयुष्यामध्ये काहीही झाले तरी आपण मात्र स्वतःमध्ये नक्कीच बदल करायला शिकलं पाहिजे. बाकी आयुष्याचा प्रवास हा मात्र असाच राहणार. इथे कधी सुख, कधी दुःख, कधी कोणती गोष्ट घडेल हे मात्र सांगता येणार नाही. पण जर तुम्हाला या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना, तर कायमस्वरूपी तुम्ही इतरांना नक्कीच आनंद देण्याचा बस प्रयत्न करा. बस तेवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला आता मात्र नक्कीच समजून घ्यायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहावे. कारण आपल्याकडे जेव्हा काही नसतं तेव्हा मात्र आपण नक्कीच शांत राहावे, आणि जेव्हा आपल्याकडे भरपूर काही असतं तेव्हा मात्र आपण बस्त प्रामाणिक राहावे. एवढंच आपण आपल्या आयुष्यामध्ये समजून मात्र घेतलं पाहिजे. गुरुमाऊली म्हणत आहेत, लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होणार आहे आणि लवकरच तुला तेही मिळणार ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. बाकी बदलून गेलेल्या लोकांवर आपला मात्र अर्थात जुना हक्क दाखवायचा कधीच नसतो. समजून घ्या, जे व्यक्ती सध्या तुमच्या सोबत आहेत ते मात्र तुमच्यासाठी योग्यच आहेत. म्हणून जे जे तुम्ही आजपर्यंत नक्कीच सहन केले त्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान गुरुमाऊलींना नक्कीच आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. बाकी भगवंत म्हणतात, आता तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद येईल आणि तुम्हाला तेही मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आयुष्यात जे घडतं ते प्रत्येक गोष्टी उत्तमासाठीच घडतात. एवढं मात्र आपण प्रथम समजून घ्यावे. गुरुमाऊली म्हणत आहेत, आता लवकरच तुझ्या आयुष्यात आनंदच आनंद येणार आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे हसून काहीतरी बोलत जा आणि हसून काहीतरी टाळत जा. खूप अर्थात साऱ्या अडचणी आहेत आपल्या सर्वांना आहे, पण काही निर्णय तुम्ही मात्र काळावरही सोडून देत जा. कोणास ठाऊक उद्या कोणी हसवणारं भेटेल अथवा न भेटेल, म्हणून आजच त्याची कमतरता नक्कीच तुम्ही पुरी करत जा. आयुष्य खूप सुंदर आहे, एकमेकांना सदैव तुम्ही समजून घेत जा व जीव लावत जा. बस एवढ्याच गोष्टी आता मात्र तुम्हा प्रत्येकाला समजून घ्यायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, जर आज तुम्हाला दुःख आलेले असेल तर ते दुःख मात्र तुमच्या आयुष्यामध्ये काही काळासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. तुम्ही फक्त त्या दुःखांचा निस्वार्थ मनाने सामना करा. कारण जे जे दुःख तुम्हाला आले आहेत ते दुःख काही काळासाठी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. म्हणून जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदमय राहून जगायचे असेल तर कायम तुम्ही मात्र नक्कीच उत्तम कर्म करायला शिकलं पाहिजे. स्वार्थाच्या झोल्यावर जुळणारे लोक कधीच आपुलकीनं वागत नाहीत, कारण त्यांना फक्त फायदा दिसतो, माणूस कधीच नाही. एवढी मात्र मोठी एक नक्कीच सत्यता आहे. शांत राहा, कारण आज जे जे तुम्ही सहन केले ते नक्कीच तुम्ही उत्तमपणे सहन केले. समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्ही इतरांना आनंद नक्कीच देत चला. बाकी नक्कीच बापानं कमवलेलं वाढवायचं असतं, विकायचं नसतं. मग ती नक्कीच मान असतो
किंवा संपत्ती असो, बाकी माणूस आपल्या शक्तीनुसार, बुद्धीनुसार किती त्याचे जीवन जरी जगत असला तरी देखील नियतीने ठरवलेला प्रत्येक शेवट आणि मांडलेला प्रत्येक डाव हा मात्र त्याला स्वीकारावाच लागतो. म्हणून आयुष्यामध्ये जे जे तुमच्या घडत आहे ते मात्र तुम्ही नक्कीच स्वीकारत जा, कारण नियतीपुढे कोणाला देखील जाता येणार नाही. बाकी श्रीकृष्ण नेहमी म्हणतात, समजून घे, आयुष्यामध्ये जर तुम्ही कर्म कराल तर भगवंतांना तुम्हाला द्यावंच लागेल. म्हणून काहीही तुमच्याकडे नसलं तरी चालेल, पण तुम्ही मात्र तुमचे कर्म उत्तम नक्कीच करायला शिका. वेळ मिळाल्यानंतर नाही तर वेळ काढून मनापासून बोलणारे व्यक्ती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रथम कमवून नक्कीच ठेवायला शिका. प्रेमळ मित्रांनो, आता तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद तुम्हाला मिळेल आणि ज्या ज्या गोष्टींची तुम्ही आजपर्यंत कल्पना देखील केलेली नव्हती त्याहून उत्तम गोष्टी आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये घडून जातील. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आता मात्र नक्कीच सोडून दिली पाहिजे. तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता सोडून द्या आणि या क्षणापासून तुम्ही गुरुमाऊलींचे म्हणजेच बाळूमामांचे नामस्मरण करण्यास सुरुवात करा. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आयुष्य हे असेच असते. इथे कधी सुख असणार, कधी दुःख असणार, कधी कोणत्या गोष्टी घडणार याचे मात्र आपल्याला ज्ञान नसणार नाही. पण ज्या घडतील गोष्टी आणि घटना त्या उत्तमच घडतील एवढं मात्र आपण प्रत्येकाने प्रथम समजून नक्कीच घेतलं पाहिजे. आज गुरुमाऊली तुम्हा प्रत्येकाला म्हणत आहेत की प्रेमळ मित्रा आणि प्रेमळ भक्ता, प्रेमळ बाळा, शांत राहा. आता तुझ्या आयुष्यात जे होणार आणि जे घडणार आहे त्याची तू कधी कल्पनाही केलेली नसेल. म्हणून आता तू तुझ्या मनाला शांत ठेव आणि मनामध्ये तू तुझ्या सकारात्मक विचार मात्र आता नक्कीच कर, कारण तुमच्या आयुष्यात आता जे काही घडणार आहे ते भरपूर जास्त उत्तम घडणार आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही नक्की चिंतेमध्ये असाल तर ती तुमची चिंता व्यर्थ आहे. प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरीही तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण करणं आणि त्यांची भक्ती करणं नक्कीच कधीही सोडू नका, कारण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे, प्रत्येक दुःख यांचा अंत ते एका क्षणामध्ये नक्कीच करू शकतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना तर कायम तुम्ही त्यांच्यावरती विश्वास मात्र नक्कीच ठेवण्यास सुरुवात केली पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आता तुम्हाला मात्र समजून घ्यायच्या आहेत आणि कायम गुरुमाऊलींचे तुम्हाला नामस्मरण करत जायचं आहे. जर आज हा संदेश तुम्ही देखील पूर्ण वेळ देऊन ऐकला असाल तर मी तुमचे नक्कीच मनापासून आभार मानतो. समजून घ्या, आता तुम्हाला ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या भरपूर उत्तम नक्कीच मिळणार आणि लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये अशी गोड बातमी येणार आहे ज्या गोड बातमीची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून आता तुम्ही तुमचं नक्कीच दुःखी होणं सोडून द्या आणि आता जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळते त्यामध्ये नक्कीच तुम्ही आनंदी राहा. बस एवढ्या जर गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील तर तुम्ही नक्कीच आता तुमचं आयुष्य जगण्यास सुरुवात करा. प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात कधी कधी संकटे येणे तुझ्या आयुष्यामध्ये हे तुझ्यासाठी योग्यच असतात. समजून घे, संकटे आलेली असतील तर त्या संकटांचा प्रथम तू सामना कर. त्या संकटांना मुळीच तू घाबरू नकोस, कारण जे संकटे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहेत ना ते संकटे तर काही काळासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहेत. म्हणून तुम्ही त्या प्रत्येक संकटांचा सामना करीत चला आणि कायमस्वरूपी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण नक्कीच करत चला. बस एवढंच आपण समजून घ्यावे. बाकी जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता याच 5 गोष्टी या तर 5 बोटाप्रमाणे असतात आणि सर्व जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होते.
आणि यात वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे नक्कीच घेऊन जाते. आयुष्य तर आपण जगतोच, पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत नक्कीच असते. समजून घ्या, वारंवार अपमान, निंदा होत असेल तर त्या निंदेला आपण स्वतःची प्रथम ताकद नक्कीच बनवलं पाहिजे. समजून घ्या, जब तक हम यहाँ पर जिंदा है तब तक यहाँ पर हमारी निंदा होती रहेगी. हे प्रथम तुम्ही समजा आणि आयुष्यामध्ये होत असलेल्या प्रत्येक दुःख अडचणींचा तुम्ही नक्कीच सामना करीत चला. बाकी ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या उत्तमच मिळाल्या आहेत. हे आजपासून तुम्ही योग्य पद्धतीने याचा स्वीकार करा आणि कायम भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करण्यात सुरुवात नक्कीच करा. प्रेमळ मित्रांनो, गुरु माऊली म्हणतात, आता आयुष्यात जे घडणार ते माझ्या नक्कीच मनाप्रमाणे तुझ्या आयुष्यात घडणार आहे. आणि ज्या ज्या गोष्टीची तुम्ही कल्पना सोडून दिलेली होती त्याहून उत्तम गोष्टी आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. म्हणून आपण प्रत्येकाने आता मात्र चिंता आणि काळजी करणं नक्की सोडून दिलं पाहिजे. एक गोष्ट तुम्हाला सध्या स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्याच्या शर्यतीत एवढंच आपण शिकलं पाहिजे. काही गोष्टी जर अयोग्य घडत असतील तर त्याही आपण नक्कीच स्वीकारायला हव्यात. कारण आयुष्याचा प्रवास हा असाच असणार. इथे कधी तुम्हाला सुख येणार तर कधी तुम्हाला इथे दुःख येणार. पण तुम्ही जर प्रत्येक क्षणी सुखाची अपेक्षा ठेवाल तर ते कधी तुम्हाला मिळणार नाही. म्हणून जे जे मिळते ते उत्तमच मिळते असं आपण प्रत्येकाने कायम समजून घ्यावे. आणि आयुष्यामध्ये या क्षणापासून आपण आनंदी राहण्यास आता मात्र नक्कीच सुरुवात करावी. गुरु माऊली म्हणत आहेत, नक्कीच तुझे आयुष्य आनंदमय होईल आणि तुझ्या आयुष्यामध्ये योग्यहून जास्त योग्य गोष्टी घडतील. म्हणून घाबरू नका, कायम बाळूमामांचे नामस्मरण करा, त्यांच्या भक्तीमध्ये राहा, तुमचे ते कल्याण करतील. आज हा संदेश पूर्ण ऐकलेली असाल तर मी तुमच्या मनापासून आभार मानतो. तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडला म्हणजे बाजूला असलेली घंटी बेल नोटिफिकेशन ती तुम्ही ऑलवर सेट करा, जेणेकरून असे संदेश तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. धन्यवाद.